मागणी आहे। एका बाजूला मराठवाड्यामध्ये मराठा समाज हा हैदराबाद गॅझेटनुसार कुणबीचं आरक्षण मागतोय, बंजारा समाज याच गॅझेटचा आधार देऊन एसटीचं आरक्षण मागतोय। नेमकं सुरू काय आहे, काय याबाबत सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे किंवा काय निर्णय सरकारनं घ्यायला पाहिजे? खरं तर बंजारा समाज बाहेरल्या राज्यामध्ये ऑलरेडी एसटी मध्ये आहे, धनगर समाज सुद्धा एसटी मध्ये आहे, परंतु मराठा समाज कुठल्या राज्यात बाकी ओबीसी मध्ये नाही। परंतु कुठेतरी हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून कुठं निजामाच्या तिथं चाकरी करायला गेलेले काही मंडळी असतील, निजामांच्या दाड्या करायला गेले असतील, निजामांचे कपडे धुवायला गेले असतील, निजामाचे काहीतरी दासित्व करायला गेले असतील, म्हणून ते वारंवार निजामाचा हैदराबाद गॅजेट म्हणजे आरक्षण खरं तर आता निजामाच्या विषय इथं चालवण्याचा प्रश्न येत नाही, कारण सध्या देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि हे लोक मागतात हैदराबाद गॅजेट, निजामाचं संविधान। आता निजामाचं तुम्ही पुन्हा आता उद्या तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो, उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। मग आता निजामापासून आपण स्वातंत्र्य झाल्याच नंतर निजामाचा हैदराबाद गॅजेट मागण्याचं मराठा समाजाला कुठला अधिकार आहे? तुम्ही तिथे गेले कशाला होते? कपडे धुवायला गेले होते का? निजामाच्या दाड्या करायला गेले होते का? हे खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोडचूक केलेली आहे। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लावण्याची जी घोषणा केली त्यानंतर साहजिक आहे ना, जो आमचा बंजारा समाज जो बाहेरल्या राज्यामध्ये ऑलरेडी एसटी मध्ये आहे, आमचा धनगर समाज बाहेरल्या राज्यामध्ये ऑलरेडी एसटी मध्ये आहे, मग हा मराठा समाज कुठं काही तुम्हाला हे नसताना सुद्धा तुम्ही हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून त्याला सर्रास कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम कुठतरी गावात ग्राम समिती स्थापन करून प्रतिज्ञा पत्रावर जर वाटप करण्याचे आदेश देत असाल तर माझ्या धनगर समाज बांधवांनी, माझ्या बंजारी समाज बांधवांनी, वंजारी समाज सुद्धा काही राज्यामध्ये एसटी मध्ये, यांनी सर्वांना याला एसटी मध्ये टाकावं ना। मग आता राज्य सरकारला जर या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात ना तर मग टाका आता यांना बी एसटी मध्ये, यांना बी देऊन टाका, सुरू करा उद्यापासून लगेच। म्हणजे राज्य सरकारच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचे ह्या गोष्टी सगळ्या अगोदर विचार केला पाहिजे। कुठतरी एखाद्या झुंडशाहीला बळी पडून, कुठतरी दादागिरीला बळी पडून तुम्ही जर चुकीचे निर्णय घेत असताल आणि पाहिजे ते त्याला देत असताल, त्यांच्यावर अतिशय मोठमोठ्या केसेस त्यांच्या मागे घेण्याचं काम जर तुम्ही त्यांच्या दबावाला बळी पडून करत असाल तर राज्य हे कुठतरी संविधानाने चालत नाही, राज्य हुकुमशाहीच्या दिशेने चाललंय। आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतःला जसं राजकारण सोयीचं वाटेल समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी कशी भाजून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न, बाकी काही नाही। मंठा तालुक्यातील लिंबखेडा येथील मनेश जाधव या तरुणानं काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिसरी ही आत्महत्या आहे राज्यातली बंजारा समाजाच्या व्यक्तीची। आता याच्या निश्चितार्थ उद्या दिंडी महामार्ग जो आहे त्यावर बंजारा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। खरं तर आता ओबीसी बांधव सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी हैदराबाद गॅजेटियर लागल्यामुळे ओबीसीचं राजकीय सामाजिक अस्तित्व संपायला लागले। ह्या कुठतरी भावनेमुळं आता ओबीसींच्या सुद्धा 3 तरुणांनी आत्महत्या केल्यात। लातूर मधील केली, त्यानंतर बीड मधील केली, काल अंबड तालुक्यातील 1 जणांनी केली, पुन्हा एक चौथा काहीतरी आहे 4 मुलांनी केली। आता बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅजेटियर लागू करावं आणि एसटीचं आरक्षण मिळावं अशी बंजारा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केली। याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री, कारण की तुम्हाला जो निर्णय घेता येत नाही तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यायला लागले आणि कुठेतरी राज्यात अराजकता माजवण्याचा हा प्रकार असला पाहिजे। कुठेतरी स्वतःची सत्ता, स्वतःची खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही खरं तर आजपर्यंत आम्ही शरद पवारांना नाव ठेवत आलो, परंतु शरद पवारांच्या पुढचे तुम्ही निघल्याचं आता आम्हाला म्हणायला काही हरकत नाही, कारण की सत्तेसाठी तुम्ही काही करायला हापापलेले हे अतिशय चुकीचं आहे आणि हा अधिकार तुम्हाला नाही। राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून जो जी आर काढलाय तो ओबीसीला मान्य नाही आणि तो रद्द करावा लागेल। आणि तुम्हाला जर द्यायचाच असेल तर ऑलरेडी बंजारा समाज, धनगर समाज, वंजारी समाज बाहेरल्या राज्यात एसटी मध्ये आहे त्याला देऊन टाका ना। जे नाहीतच त्यांच्यासाठी तुम्ही हैदराबाद गॅजेटियर लागून तुम्ही जर कुठेतरी सर्रास नोंदी देण्याचा आदेश देत असाल तर अतिशय चुकीचं आहे आणि ते ओबीसी समाज खपून घेणार नाही। आता सुरुवात आहे, फक्त एकच समाज काल जालन्यात रस्त्यावर उतरला, पूर्ण रस्ते जाम केले, तर येणाऱ्या काळात सर्व ओबीसी जर रस्त्यावर उतरला तर राज्य सरकारला कुठं पळावं, राज्याच्या मुख्यमंत्र्याला कुठं पळावं, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याला कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही, कारण नेपाळ सारखी सुद्धा परिस्थिती येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला वेळ लागणार नाही तुम्ही जर असे चुकीचे निर्णय घेतले तर।